श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनल जॉब्स अँड स्किल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवसांपासनं मला कमेंट्स येत होते Instagramवर आपल्या चॅनलवरती आणि इनबॉक्समध्ये मेसेजेस होते, WhatsAppला मेसेजेस होते. त्याचबरोबर आपलं Facebook पेज पुणे जॉब सीकर्सला देखील अनेक महिलांचे मेसेज होते, माता-भगिनींचे मेसेज होते, की "सर आमचं शिक्षण हे 10वी-12वी झालेलं आहे आणि आम्हाला टायपिंगचा जॉब पाहिजे. मिळाला तर चांगलाच आहे." कसं होईल सांगा बरं, की तुम्हाला टायपिंगचाही जॉब देतोय, त्याचबरोबर देणारा मी नाहीये अर्थात भारत सरकार आहे. टायपिंगचा जॉब आहे, वर्क फ्रॉम होम आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटचं काम आहे आणि ते देखील फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये कुठलंही रजिस्ट्रेशन चार्जेस नाहीयेत. त्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून दाखवेनच, की तुम्हाला कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, कसं फॉर्म फिलअप करायचा आहे, काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय काम असणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये राहा आणि त्याचे काय क्वालिफिकेशन्स आहेत, ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या जातील. हा व्हिडिओ केवळ आणि केवळ माहितीपर उद्देशाने तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. ह्याच्यामध्ये मी किंवा माझ्याशी संलग्न कुणीही तुम्हाला जॉब गॅरंटी देत नाही. कारण हा गव्हर्नमेंटचा जॉब आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्याच्यामुळे सर्व नियम तुम्हाला वाचायचे आहेत. माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, की तुम्ही हा जॉब कसा मिळवू शकता आणि घरून कसं काम करू शकता. त्यामुळे शेवटपर्यंत अतिशय लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुमच्या कामाचा नसेल, तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत, ओळखीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. चला आपण आता वेबसाईटकडे जाऊ. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, वेबसाईटचं नाव आहे UIDI UIDAI.government.in. ही जे आधार कार्ड बनवतो आपण, त्या आधार कार्डची ही वेबसाईट आहे. तर तुम्हाला इथे अनेक भाषांमध्ये तुमच्या लोकल लँग्वेज तुम्ही जर हिंदी बोलत असाल, तर हिंदी, मराठी बोलत असाल, तर मराठी आणि गुजराती बोलत असाल, तर गुजराती भाषेमध्ये संपूर्ण माहिती अवेलेबल आहे. तर आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी मराठी भाषा निवडतो आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता माय आधार, अबाउट UIDAI, इकोसिस्टीम, त्याच्यानंतर मीडिया अँड रिसोर्सेस, कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. मला माहीत नाही मराठी भाषेसाठी इतका वेळ का लागतोय, पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जो जॉब आपण सांगतोय टायपिंगचा, तो टायपिंगचा जॉब आहे. हा यंत्रणामध्ये जायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय, की प्रमाणीकरण कागदपत्र साधने, प्रशिक्षण चाचणी प्रमाणन धोरण, प्रमाणीकरण प्रचालकांचे प्रशिक्षण चाचणी प्रमाणीकरणासाठी. अर्थात ही हाय लेव्हलची भाषा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता ऑपरेशन मॉडेल, रजिस्ट्रार, नोंदणी संस्था, आधार सेवा केंद्र, सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर आता आपल्याला त्या जॉबच्या लिंकवर जायचं आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ते डाउनलोड होत आहे. तुम्ही पाहू शकता इथे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर ट्रेनिंग, टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन ऑफ ऑथेंटिकेशन ऑपरेटर्स, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्व माहिती दिलेली आहे. कुठल्या इयत्ता किंवा शिक्षण काय पाहिजे ते, हे सर्व काही आपल्याला मराठीमध्ये देखील मिळू शकतंय. ज्याच्यामध्ये अजून एक जी गोष्ट दिलेली आहे ते आपण पाहतोय. येस, सो डॉक्युमेंटमध्ये तुम्ही पाहू शकता सर्व माहिती त्यांनी इथे इंग्लिशमध्ये दिलेली आहे. टू डिफाईन ऑपरेटर्स, सर्टिफिकेशन, ट्रेनिंग, टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन, एनरोलमेंट अँड अपडेट ऑपरेटर्स इन आधार इकोसिस्टीम विदिन द फ्रेमवर्क ऑफ ट्रेनिंग, टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन पॉलिसी. स्कोप त्यांनी सांगितलेला आहे याच्यामध्ये. ॲज पर रेग्युलेशन ऑफ युनिक आयडेंटिफिकेशन, एलिजिबिलिटी काय सांगितलेली आहे. 12th इंटरमिजिएट किंवा 2 वर्षाचं मॅट्रिक्युलेशन ITI किंवा मॅट्रिक्युलेशन पॉलिटेक्निक डिप्लोमा. हा आहे 12वी झालेल्यांसाठी आणि ज्या आशा आणि अंगणवाडी वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी 10th हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. त्यांनी पूर्ण प्रोसिजर ह्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. ती त्याला तुम्हाला मी वन बाय वन वाचून दाखवतोय. सो पुन्हा एकदा आपण पाहूया ह्याच्यामध्ये, की आपण मराठीमध्ये पूर्ण माहिती पाहतोय.
बरं हा जॉब काय आहे, की तुमच्याकडं आधार कार्डचे जे नवीन ॲप्लिकेशन्स येतात किंवा जे लोक आधार कार्डमध्ये चेंजेस करतात, त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, नंबर असेल, तुमचा डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुमचा पत्ता असेल, ते डिटेल्स कस्टमर्सने किंवा ॲप्लिकंट्सने व्यवस्थित टाकले आहेत की नाही, हे चेक करणं तुमचं काम आहे. आणि त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये टायपिंग वर्क असणार आहे. तुम्हाला काही डॉक्युमेंट्स दिले जातील आणि कस्टमरचे डिटेल्स दिले जातील. ते तुम्हाला आधार कार्डशी मॅच करून पाहायचे आहेत, की दिलेले डिटेल्स हे बरोबर आहेत की नाही. आता नक्की पॉलिसी काय आहे? तुम्ही इथे पाहू शकताय, की त्यांनी पूर्ण एक पॉलिसी दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्रेनिंग, टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन, ज्याच्यामध्ये तुमचं ट्रेनिंग होईल, तुमची टेस्ट होईल, तुमचं सर्टिफिकेशन होईल. ह्याची संपूर्ण मराठीमध्ये असणारी माहिती मी एका PDF फॉर्मॅटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे आणि त्याच्यातनं तुम्ही ती माहिती घेऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, की त्याच्यामध्ये आधार एनरोलमेंट आणि अपडेट ऑपरेटर, तुम्हाला जसं म्हणलं आत्ता मी, की आधारसाठी जे ॲप्लिकंट्स डिटेल्स देतात किंवा जे एनरोल करतात, ते जे आहेत, त्यांचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला व्हेरिफाय करायचे आहेत. ते तुमचं काम असणार आहे. क्वालिटी चेक, क्वालिटी ऑडिट, मॅन्युअल डिडुप्लिकेशन चेक करायचे आहेत. कुणाच्या काही कंप्लेंट्स असतील तर त्या कंप्लेंट्स रिझॉल्व्ह करायच्या आहेत. ऑपरेटरचं ऑथेंटिकेशन करायचं आहे. कस्टमर रिलेशन, तुम्हाला सगळं काही ट्रेनिंगमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे. त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. त्याचं मराठी भाषांतर मी एका वेगळ्या डॉक्युमेंटमध्ये केलेलं आहे खास तुमच्यासाठी, जे तुम्ही जाऊन पाहू शकता माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. आता तुम्ही इथे जर पाहिलं तर ऑपरेटर कॅटेगरी, आधार एनरोलमेंट अँड ऑपरेटर सुपरवायझर, त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे? एकतर 12th इंटरमिजिएट पाहिजे किंवा 2 वर्षाचा ITIचं तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे 10+3. जर तुम्ही आशा अंगणवाडी वर्कर असाल तर मिनिमम तुमचं 10वी शिक्षण झालेलं पाहिजे. आणि जर तुम्ही क्वालिटी चेक किंवा इतर पदांसाठी ॲप्लिकेशन देत असाल तर त्याचे हे क्वालिफिकेशन आहेत. कुठलाही ग्रॅज्युएट चालतोय. ऑथेंटिकेशन ऑपरेटर, 2 years ITI, मॅट्रिक्युलेशन, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. ईच ऑपरेटर बिफोर बिकमिंग द पार्ट ऑफ युअर शाल गो अंडर अँड हां. आता तुमचं ऑपरेटर होण्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिलेलं जाणार आहे बाय द ट्रेनिंग पार्टनर आयडेंटिफाय. जे काही गव्हर्नमेंटचे रिजनल ऑफिसेसमधले ट्रेनर आहेत ते तुम्हाला पूर्णपणे ट्रेनिंग देणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय सगळं ट्रेनिंग हे ऑनलाईन होणार आहे. मॅनेजमेंट सिस्टीम, हायब्रिड ट्रेनिंग सुद्धा होईल. काही काही वेळेस तुम्हाला एखादं जवळचं आधार केंद्र दिलं जाईल, तिथे जाऊन तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा घ्यावं लागू शकतं. आता ऑन बोर्डिंग ट्रेनिंग एम काय आहे, त्यांचं उद्दिष्ट काय, की तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज देऊन, जास्तीत जास्त माहिती देऊन आधार इकोसिस्टीम ऑपरेटरबद्दल त्याच्यामध्ये तुम्हाला तयार केलं जाईल, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात कराल त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठलेही एरर्स येणार नाहीत आणि तुमचं काम, तुमचा परफॉर्मन्स हा नेहमीच चांगला असेल. Operators executive who are actively working in the Aadhaar ecosystem as on date of publishing of this policy must take on board training. ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता प्रत्येक लाईन जर मी पाहत गेलो तर ते वाचणं तुम्हाला ट्रान्सलेट करणं अवघड जाईल. त्यासाठी मी ते एक डॉक्युमेंट बनवलेला आहे. रिट्रेनिंग रिक्वायरमेंट, ज्यांचं आधी ट्रेनिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी ही डिटेल्स दिलेले त्यांनी आहेत. सर्टिफिकेशन, रिसर्टिफिकेशन, त्याची माहिती दिलेली आहे. तुमची एक ऑनलाईन ट्रेनिंग होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं नॉलेज दिलं जाईल. त्याच्यामध्ये गॅप ऑफ मिनिमम मंथ विल बी देअर बिटवीन 2 अटेम्प्ट्स. म्हणजे तुमची जी टेस्ट होईल किंवा तुमचं जे अटेम्प्ट्स होतील त्याच्यामध्ये मिनिमम 2 महिन्याचा गॅप असणार आहे. जर तुम्ही फेल झालात तर. ऑपरेटर्स ओनली द ऑथराइज्ड एनरोलमेंट ऑपरेटर्स ड्युली व्हेरिफाईड बाय द एनरोलमेंट एजन्सी आर अलाउड टू टेक द सर्टिफिकेशन प्रोसेस. फ्रीलान्स कॅन्डिडेट्स विदाउट एनी एंगेजमेंट विथ द ॲक्टिव्ह एनरोलमेंट एजन्सी आर नॉट अलाउड टू टेक द सर्टिफिकेशन प्रोसेस. ओके, ठीक आहे. सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर 3 years. जे टेस्ट झाल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली एक्झाम पास झाल्यानंतर, माफ करा, जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे हे 3 वर्षांसाठी व्हॅलिड असणार आहे. म्हणजे 3 वर्ष तुम्ही काम करू शकता आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही एक्झाम देऊन ती क्लिअर करून तुम्ही दुसरं सर्टिफिकेट मिळवू शकता. आणि जे ऑपरेटर्स ब्लॅकलिस्टेड झालेले आहेत त्यांना कधीच सर्टिफिकेशन प्रोसेसमध्ये येता येणार नाही आहे. त्याच्यामुळे कृपा करून याचा पूर्ण अभ्यास करून, ट्रेनिंग प्रॉपर घेऊन, त्याचा अभ्यास करून मगच तुम्ही ह्या एक्झामला अपिअर व्हा, असं माझं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इट इज एक्सपेक्टेड आउटकम. त्याच्यातनं काय अपेक्षित आहे? इम्प्रूव्हमेंट इन द रेसिडेंट्स एक्सपिरियन्स ऑन देअर व्हिजिट टू आधार एनरोलमेंट सर्व्हिसेस. ज्यावेळेस कोणी रेसिडेंट्स किंवा नागरिक
आधार एनरोलमेंट सर्व्हिसेस सेंटरला व्हिजिट करतील त्यावेळेस त्यांचा एक्सपिरियन्स उत्तम झाला पाहिजे. त्यांना योग्य ती माहिती व्यवस्थित दिली गेली पाहिजे. त्यांचे जे रिजेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी रिजेक्शन्स असले पाहिजेत. त्याच्यानंतर ऑथेंटिकेशन केसेसमधले रिजेक्शन्स कमी पाहिजेत. त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांचे कंप्लेंट्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. हे आधार एनरोलमेंट ऑपरेटरचं काम असणार आहे. आणि तुमचं जे डिलिव्हरी आहे, आधार कार्ड डिलिव्हरी किंवा सर्व्हिस डिलिव्हरी, ती मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंटनी दिलेल्या क्रायटेरियानुसारच झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही अप अँड डाऊन नको आहे. आता त्यांनी सांगितले की करिक्युलम आणि टेस्ट स्ट्रक्चर फॉर ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन. टेस्टचं ड्युरेशन 120 मिनिटं म्हणजे 2 तास. टोटल मार्क 100. कॅन्डिडेट स्कोरिंग 65 ऑर मोर मार्क्स शॅल बी गेट सर्टिफाईड. ज्यांना 65 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतील अशांना सर्टिफिकेशन दिलं जाणार आहे. ठीक आहे. अ गॅप ऑफ मिनिमम 1 मंथ विल बी देअर बिटवीन 2 अटेम्प्ट. त्याच्यामध्ये 2 अटेम्प्ट्स असणार आहेत, 15 दिवसाचे किंवा 2 महिन्याचे. 1 मंथचा असणार आहे आणि रिसर्टिफिकेशनसाठी 15 दिवसांचा असणार आहे. सो ज्यांना 65 पेक्षा कमी मार्क्स मिळतील त्यांना पुन्हा एकदा 1 महिन्यानंतर पुन्हा सर्टिफिकेशन देण्याचा त्याच्यामध्ये त्यांनी ज्याला आपण म्हणतोय की प्रोव्हिजन केलेली आहे. ठीक आहे. आता चॅप्टर्स कुठले कुठले असतील ते सर्व त्यांनी सगळी माहिती ह्या डॉक्युमेंटमध्ये दिलेली आहे. सर्व सिलेबस याच्यामध्ये दिलेला आहे. त्याचं ट्रेनिंग ते तुम्हाला देणार आहे. ते ट्रेनिंगचं प्रोसेस फ्लो आहे. ट्रेनिंग कसं मिळणार, क्लासरूम ट्रेनिंग किती, ऑनलाईन ट्रेनिंग किती, रिसर्टिफिकेशन एक्झाम, आधार एनरोलमेंट क्लासरूम ट्रेनिंग कुठं होणार, क्लासरूम होणार किंवा ऑनलाईन होणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते लोक तुम्हाला माहिती देणार ऑनलाईन. आता तुम्हाला जर समजा संपर्क करायचा असेल, ठीक आहे, तुम्हाला जर काही प्रश्न असतील, मराठी थोडं समजायला अवघड जाते कारण खूप जास्त हाय एंड मराठी वापरलेलं आहे. तर आपण सगळी माहिती बाकीची इंग्लिशमध्ये बघूयात. कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट. तुम्ही पाहू शकता की त्यांनी रिजनल वाईज ऑफिसेसचे डिटेल्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता समजा आपल्याला जर महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राचं ऑफिसमध्ये आपण पाहूयात. मुंबई. गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, थोडी स्लो चालणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही सर्व माहिती मी मराठीमध्ये एका डॉक्युमेंटची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ती पूर्ण वाचा आणि त्यानुसार अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन करणं सोपं जाईल. हे पहा, सर्व माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना फोन करून विचारू शकता. त्यांचं अजून एक कॉन्टॅक्ट डिटेल आहेत जे मला फक्त मिळत नाही आहेत. जस्ट गिव्ह मी मोमेंट. पुन्हा एकदा इथे एक PDF दिली. ती PDF आपण डाउनलोड करून पाहूयात. अच्छा, तीच PDF आहे जी तुम्हाला मागाशी मी दाखवलेली आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन करा, ज्याच्यामध्ये इकोसिस्टीम टॅबच्या अंडर प्रशिक्षण, परीक्षण आणि नामांकन ह्याची जी टॅब आहे, हा जो सेक्शन आहे, या सेक्शनच्या अंडर तुम्हाला सर्व माहिती मिळेल की तुम्ही तिथे कुणाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर रजिस्ट्रेशनला, परीक्षा फी भरताना जर काही इश्यू येत असेल तर तुम्ही कुणाला कॉन्टॅक्ट करायचं, ईमेल ID काय असणार आहे, याची सर्व माहिती त्या वेबसाईटवर दिलेली आहे. आता डेस्कटॉप साईटला ते दाखवत नाही. ज्यावेळेस मी मोबाईलमध्ये चेक केलं त्यावेळेस मोबाईलमध्ये त्याची पूर्ण माहिती मिळते. परीक्षा शुल्क हे ₹470 असणार आहे आणि जर तुम्हाला एक्झामिनेशन द्यायची असेल तर समवेअर अराउंड 200-250 रुपये त्याची फी आहे. सो मला असं वाटतंय की हे गृहिणींसाठी आणि जे 10वी-12वी झालेले आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम अशी वर्क फ्रॉम होम संधी आहे. प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळणार नाहीये. तुम्ही स्वतः जोपर्यंत कुठली गोष्ट ट्राय करत नाही तोपर्यंत तुमची ती सक्सेसफुल होणार नाही. माझं काम आहे तुम्हाला माहिती पोहोचवणं, माहिती तुमच्यापर्यंत आणून देणं. कुठल्या वेबसाईट आहेत, त्याची काय लिंक आहे, सर्व काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. जर
तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठली अडचण येत असेल, तर जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता. कारण प्रत्येकाला गाईड करणं खरंच अवघड आहे. जवळपास 100-200 एस-एम-एसला उत्तरं देणं डेली व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. सो मला प्लीज समजून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या कामाचं नसेल, तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत आणि ओळखीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि कृपा करून हा ट्राय करा तुम्ही, कारण गव्हर्नमेंटसोबत काम आहे. तिथे कुठलंही फ्रॉड नाही. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. परीक्षा फी तुम्हाला सांगितली, त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही शुल्क तुम्हाला द्यायचं नाही आहे. ट्रेनिंग ते तुम्हाला देणार आहेत. तुम्ही तिथं अजून चौकशी करू शकता. जी माहिती मला मिळाली त्या माहितीनुसार लॅपटॉप, वायफाय आणि समजा त्याला लागणारे इतर काही जे ॲक्सेसरीज आहेत, ते गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाईड करतं. करतं की नाही करतं ह्याची पुन्हा एकदा तुम्ही खात्री करा आणि नक्की ह्या पोझिशनला अप्लाय करा. आणि तुमच्या सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.